नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यावर्षी अधिक महिना हा 17 मे 2026 पासून ते 15 जूनपर्यंत अधिक महिना हा असणार आहे. अधिक महिना, मलमास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास अशा विविध नावाने या अधिक महिन्याला ओळखले जाते. हा महिना, ज्याला आपण मलमास म्हणतो, जो मलिन झालेला आहे आणि जो साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची प्राप्ती करण्यासाठी बऱ्याच सेवा आपण करत असतो. हा महिना सेवेचं बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आहे. तसेच पितरांची सेवा करण्यासाठी देखील महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यामध्ये पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आपण कोणती सेवा करावी, कोणत्या ग्रंथाचे पारायण करावे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्यासोबत काही ना काही आपण घेऊन येतो आणि त्यासाठीच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचा जो मूळ भागवत ग्रंथ आहे, तो प्रत्येकाची इच्छा असते की तो वाचावा, पण तो खूप मोठा आहे आणि बरेच लोक या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये भागवत ग्रंथाचे पारायण हे करतात. पण ज्यांना करणं शक्य नाही, सांसारिक आपण माणसं आहोत आणि खूप जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे आपल्याकडनं शक्य होत नाही. तर ज्यांना शक्य नाही तर त्यांनी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करावे. अतिशय दिव्य आणि सुंदर असा हा ग्रंथ आहे. आपल्याला पितरांसाठी सेवा करायची आहे. हा महिना पुण्याचा आणि बँक बॅलन्स वाढवण्यासाठी, आपल्या आयुष्यातील जे दुःख, संकट, दरिद्री आहे तर ती दूर करण्यासाठी असतो. आणि देवांची पण सेवा करण्याआधी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. कारण ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यामुळे जे सुख आपण आपल्या आयुष्यात घेत आहोत, आपल्याला जो पितृदोष आहे, सर्व काही चांगलं आहे तरीही काही गोष्टींमध्ये आपल्याला अडचणी येतात, तर पितृदोष आहे. सर्वांनाच पितृदोष आहे आणि नसेल तरीही पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी या ग्रंथाचे पारायण आपल्याला या अधिक महिन्यामध्ये करायचे आहे. खूप प्रभावी आणि दिव्य असा हा ग्रंथ आहे. संपूर्ण महिनाभर तुम्ही हे पारायण करू शकता किंवा रोज एक तुम्ही अध्याय पठण केलं तरीही चालेल, किंवा एकाच दिवशी संपूर्ण पठण करू शकता. एकाच बैठकीमध्ये तुम्ही पठण करू शकता. तर हे पठण कसे करावे, नियम काय, तर या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये एक अध्याय जरी तुम्ही पठण केले तरीही चालेल. फक्त आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्ही जर या ग्रंथाचे पारायण करत असाल तर आपल्याला मांसाहार हे वर्ज्य करायचं आहे. तुम्ही 5-7 जितके जमतील तितके पारायण तुम्ही करू शकता. त्यासोबतच सत्यनारायण देखील आपल्याला करायचे आहे. तर सेवा कशी करावी, तर बघा, एका बैठकीतच तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वाचू शकता. तुम्हाला वाचता येत नसेल तर श्रवण देखील करू शकता. प्रखर पितृदोष कमी होण्यास मदत होते या ग्रंथाचे पारायण केल्याने. आणि या अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो, त्या प्रत्येक सेवेचं फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असते. आणि एकादशीला जेव्हा हे पारायण केले जाते तेव्हा 7 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होतो. इतकी प्रभावी सेवा आहे. नित्य सेवेप्रमाणे देखील तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता. संकल्प करून देखील सेवेला सुरुवात करू शकता. फक्त संकल्प करताना यथाकालीन हा शब्द आपल्याला वापरायचा आहे, कारण आपण सांसारिक माणसं आहे. कधी आपल्याला जर पठण करणं शक्य झालं नाही तर त्यासाठी आपल्याला यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे. या महिन्यामध्ये जितकी सेवा जमेल तितकी सेवा आपल्याला करायची आहे. या सेवेने या महिन्यातील जितकी आपण सेवा करू त्या सेवेचं आपल्याला अधिक पट फळ मिळेल आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी, संकट आहे तर त्या दूर होतील. फक्त या महिन्यामध्ये तुम्ही जे काही सेवा करणार आहात तर संपूर्ण महिनाभर आपल्याला मांसाहार हा टाळायचा आहे. मांसाहार करायचा नाही, मद्यपान देखील करायचं नाही. त्यासोबतच तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर जवळच्याच स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ नक्कीच मिळून जाईल आणि नक्कीच तुम्ही हा ग्रंथ घेऊन या. कारण प्रत्येकाला पितृदोष हा असतोच आणि प्रत्येक एकादशीला देखील तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता, याचे पठण करू शकता. तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या दूर होतील आणि पितृदोष देखील दूर होईल.